कसं वाटतंय? छान आहे सर. तुला विचारित म्हणत होतो मी, आज एकदम वेगळीच दिसतेस तू राधा. काय विशेष? विशेष काही नाही सर. आज मी माझे खूप जुने कपडे आणि ॲक्सेसरीज घातलेत आणि मला वाटतंय की मी झाली आहे पूर्वीसारखी. आय फाउंड माय ओल्ड रिदम. का असं का जुनं का व्हावंसं वाटलं तुला? खरं म्हणजे मागच्या 1 वर्षामध्ये तुझ्यात जो काही बदल झालेला आहे, इट्स गुड. इट एनरिच्ड यू. नाही पण आपल्याला वाटू शकतं ना सर असं की काय व्हावं पूर्वीसारखं. किती छान सिक्युअर होते मी पूर्वी. आणि ना सर बेसिकली हे सगळं ना मानण्यावर असतं. नो नो राधा, यू आर रॉंग दिस टाइम. परत मागं फिरून जसं लहान होता येत नाही तसं मागचे सगळे असे अनुभव पुसून टाकता येत नाही. त्या लहान वागणाऱ्या मोठ्या मुली असतात ना, मला चॉकलेट, आय वॉन्ट आईस्क्रीम, कसं वाटतात त्या केविल वाण्या. सायकोलॉजीतलं डिफेन्स मेकॅनिझम आहे, रिग्रेशन म्हणतात त्याला. आपण मोठे झालोय, आपण प्रगल्भ झालोय हे मान्यच नसतं त्यांना, कारण त्यांना परिस्थिती स्वीकारायची नसते. सर माझं काही त्या मुलींसारखं नाहीये. कम ऑन. काही नाही बघ, एवढं काही नाही. मी पप्पांकडे गेले होते, तिकडे कपाटात मला काही जुने कपडे, जुन्या ॲक्सेसरीज सापडल्या. मला वाटलं की त्या घालून बघाव्यात. वाटलं असं की पूर्वीसारखं होता येते का बघावं, म्हणून मी ते सगळं घातलं. आणि आय मस्ट ॲडमिट सर, मी ना मला खरंच आतनच ना पूर्वीसारखं वाटतंय. खरंच वाटतंय. गेले काही दिवस ना सर मी माझ्यातलं ना असं नाही ॲटिट्यूड गेलाय माझ्यातला. जुना ॲटिट्यूड पूर्ण बदलून गेले. मी सगळं गमावलंय माझ्यातलं मी. आणि ज्याच्यासाठी सगळं गमावलंय त्यालाच आता गमवायला लागणार असेल तर जे मी गमावलंय ते परत मिळवायचं मला हक्क आहे. बरोबर आहे. राईट. I have never seen you so lost, Radha. Sir, am I really looking lost, sir? Yes. You are not only looking lost, you are lost. मला तुला अजिबात विचारायचं नाहीये की काय झालंय. फक्त मला तुला एवढंच सांगायचं आहे की यू आर द बेस्ट गर्ल आय हॅव एव्हर सीन अँड यू डोंट डिझर्व दिस. त्याचं गोल गोल बोलणं, त्याचं लॉस्ट राहणं, हे अशी आहेस का तू? अशी होतीस का मूळची तू? नाही नाही, असे जुने कपडे घालून असं रिदम नाही सापडत. आता म्हणालीस ना तुला रिदम सापडलाय. कुठं सापडलाय? मी त्या राधाला ओळखतो जिच्या धाकामुळे प्रिंटर पटापटा सगळी कामं करून देत होता, जी अत्यंत कॉन्फिडेंटली प्रेझेंटेशन्स देऊन आपल्या टर्म्सवर क्लायंट बरोबर डील करायची, जिच्यामुळे हे सगळं ऑफिस रन व्हायचं. त्या राधाला ओळखतो मी, या राधाला नाही. I can't see you so vulnerable, Radha. And you can't. तू एक फायटर मुलगी आहेस, तुझ्यात फायटिंग स्पिरिट आहे. असे जुने कपडे घातलेस ना तू म्हणालीस ना तुला रिदम सापडलाय, पण ते कुठे आहे जुनं स्पिरिट? राधा, यू आर सो स्ट्रॉंग, यू कॅन चेंज एनी सिच्युएशन. हो का नाही? मला कॉन्फिडन्स आहे. नाही तू म्हण मला हवं ते मी मिळवीन. मला हवंय ते मिळवू शकते मी. नाही असं काय कॉन्फिडेंटली, व्यवस्थित. हा हो, मला हवंय ते मी मिळवू शकते. येस. स्माइल स्माइल. दॅट्स द स्पिरिट. ऑल द बेस्ट. आणि राधा, हे तुझे जे हसू आहे ना ते कोणाहीसाठी आणि कुठल्याही परिस्थितीत कधीही हरवू देऊ नकोस. या. थँक्यू सर. मिळवू शकते. सर, मानव नाही दिसला काही दिवसात. मानव बाहेर गेलाय का कुठे? मानव फोन आला होता त्याचा काही दिवसांपूर्वी. म्हणत होता की मी फकीर झालोय. काय? हो फकीर झाला म्हणे तो.
पण आय बेट यू राधा, मला पूर्ण खात्री आहे तो एक ना एक दिवस परत येईल. फकीर आणि संन्यासी बनून नाही, जंटलमन बनून येईल. कारण कसं आहे राधा, कितीही पटरी सरकली ना, कधी ना कधीतरी माणूस डेस्टिनेशनला पोहोचतोच. ओके, ऑल द बेस्ट. सॉरी. काय हो बाबा, काय झालंय? बरं वाटत नाही आई? मला ना सॉलिड वाटतंय. मला ना तुझा खूप अभिमान वाटतोय. वा वा वा. हो, मला पण वाटतंय. का? मी चहा केला ना आज, फर्स्ट क्लास. शी शी नाही, चहा छान झालाय खरंच. चक्क आहे. पण खूप मला ना वेगळ्याच करण्यासाठी तुझा खूप अभिमान वाटतोय. काय हो? तो 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 तुझा बटमोगरा आहे ना, बटमोगरा. सॉलिड आहे तो. सॉलिड सॉलिड म्हणजे महान महान आहे तो, महान. काय झालं? ये बाबा, तुम्हाला कळतंय का? काय? तुम्ही ना प्रभात बद्दल छान बोलताय. हो का? हो. शक्यच नाही. नाही नाही, तुम्ही बोलताय. नाही, आत्ता बोलताय तुम्ही. चुका होतात माणसाकडून. ठीक. नाही नाही, चांगला आहे तो. अगं कू, तुला माहितीये म्हणजे तो बाकी आयुष्यात काय करेल नाही करेल मला काय माहिती नाही, पण तो तुझं रक्षण नक्की करेल. स्ट्रॉंग मॅन. येस. अगं त्यांनी ना त्याच्या ते घरचे आहेत ना पोचलेले मल्ल, ते पाठवले त्या मला धमकी देणाऱ्या माणसाकडे. आणि तो घाबरला. काय? त्याचे ना फोनवर फोन येत आहेत मला सॉरी म्हणणारे. शपथ, भारी. 4-4दा सॉरी म्हणतोय. प्रभात, ग्रेट ग्रेट ग्रेट. मस्त. बाबा, मला वाटलं होतं तुम्हाला ना प्रभात आवडणारच नाही मनापासून कधीच. करेक्ट ओळखलेस तू. नाहीच आवडत तो मला. नाहीच का? नाही ओके. नाही नाही, नाही काय? आवडतो आवडतो. येस येस. चहा दे मला. येस. श्रीपादा, असा का दिसतोस रुसल्यासारखा? काय झालं रे बाळा? माई, मी खूप दुखावलोय. मूल दुखावलं की आपल्या आईपाशी जातं ना. माई, तुला माहिती आहे, लहानपणापासून मी शिस्तीचं पालन केलं. घरातला मोठा मुलगा म्हणून जबाबदारीने वागलो. दिग्यासारखे भलते सलते उद्योग कधी केले नाहीत. वल्लभसारखी धरसोड वृत्ती माझ्यात नाही. मी माझ्यावरची जबाबदारी कधी झटकली नाही. तू माझ्यावर जे संस्कार केलेस त्याविषयी माझ्या मनामध्ये गाढ श्रद्धा होती, अजूनही आहे. तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी खऱ्या मानल्या. उदाहरणार्थ, तू सांगायचीस की घरात कोणावर संकट आलं तर घरातल्या सगळ्यांनी मिळून त्या संकटाचा सामना करायचा. घरातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, ती सुखाची असो वा दुःखाची असो, सगळ्यांनी मिळून वाटून घ्यायची, शेअर करायची. घरात कोणी काही
लपून छपून करायचं नाही. आणि घनाच्या बाबतीत या अशा काही गोष्टी घडल्या. घना माझा मुलगा आहे म्हणून या गोष्टी मला कळल्या पाहिजेत असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. फक्त या घराचा एक सदस्य म्हणून या गोष्टी मला कळायला हव्या होत्या. दिग्याला ठाऊक आहे, वल्लभला ठाऊक आहे, आणखीन कुणाकुणाला ठाऊक हे तुला ठाऊक नाही. तू मला का बोलली नाहीस? का असं का? बाळा, माझं वय झालं असलं तरी मी चुकू शकते ना. आणि खरं सांगू, मला भीती वाटली रे तुला खरं सांगण्याची. पण तुला हवं असेल ना श्रीपाद, तर आज मी तुला सगळं सगळं खरं सांगून टाकेन. यासाठीच माई मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या वेळी मी तुझ्या जवळ आलो. तुला बाजूला घेऊन मला सगळं तुझ्याशी बोलायचं होतं. मी का जवळ आलो तुझ्या हे तुला कळलं होतं, पण तू मला टाळलंस. आता मला तुला एवढंच सांगायचं आहे की तुला मला कधी काही सांगावंसं वाटलं तर पुढाकार तुला घ्यावा लागेल. मी तुला कधी विचारायला यायचा नाही. या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाल्याशिवाय मी कोणाला काही सांगणार नाही, कोणाला काही विचारणार नाही. माझं बोलणं संपलं. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पति. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पति. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पति. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पति. राधा, मी बोलतोय. काय नाही, मी सहजच केला होता फोन. मी जरा कामात आहे, नंतर करशील का फोन? कशी आहेस तू राधा? उत्तम. का रे? नाही, सहजच. डोंट वरी घनश्याम, आपलं ठरलंय ना काल मागचं एक अख्खं वर्ष आयुष्यातून काढून टाकायचं. सो यू डोंट नीड टू वरी. तू ऑफिस सुटल्यावर येणार आहेस घरी? घरी? हो, मी घरीच जाणार आहे ऑफिस नंतर. माझ्या नाही, काळेवाडीत येणार आहेस का? नाही, माझ्या घरी, पप्पांच्या घरी. आपलं ठरलंय ना घनश्याम, मागचं एक अख्खं वर्ष आयुष्यातून पुसून टाकायचं. तसं करायचं असेल तर मी आता आपल्या घरी नाही येऊ शकत. मी एकदा काळेवाडीत आले ना की आपली सगळी माणसं, घर, त्यांनी माझ्यावर केलेलं प्रेम, हे सगळं माझ्या आसपास घडत राहतं. आणि मला कळतं की हा फक्त माझा वर्तमान आहे, माझं भविष्य नाही ना. आता मला माझं भविष्य शोधायचं असेल तर पुन्हा भूतकाळात जाऊन नव्याने सुरुवात करावी लागणार आहे मला.
मला कळत नाहीये मी काय करू. तुझ्याकडे आहे याचं काही उत्तर? हॅलो. तुझा प्रारब्ध या गोष्टीवर विश्वास आहे? ते काय असतं? बर, विधिलिखित या गोष्टीवर विश्वास आहे? म्हणजे अगं, प्रारब्ध, विधिलिखित, ललाटरेषा, योगायोग. अय्या, मलाही सगळी सिरियल्सचीच नावं वाटतायत. तुझं सेन्स ऑफ ह्युमर सॉलिड आहे. हे मला ना सतत असं वाटतंय की मी तुला कुठेतरी बघितलंय. राधाघनाच्या लग्नात तू. नको ना तो विषय परत. सॉरी, नको तो विषय. त्यांना सगळं गवसलं आणि आपण हारून बसलो. नको तो विषय. लग्न घरात काम केलं की मनासारखा जोडीदार मिळतो. याबद्दल तुला काय वाटतं? तुझा विश्वास आहे? हो, माझा विश्वास आहे या गोष्टीवर. बघ बघ, आपली मतं किती जुळतायत. हा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आपले विचार किती जुळतायत? करेक्ट, मला तेच म्हणायचं होतं. सुमुखी. सुमुखी. आपण एकाच बोटीतले प्रवासी आहोत. हो ना? हो. माई, माई, मला तुला काहीतरी सांगायचंय. ये बस. सांग. फक्त ऐकून मनाला क्लेश होतील असं काही सांगू नकोस. अजून काही ऐकायचं नाही रे मला आता. अगं माई, मला तुला काहीतरी चांगलंच सांगायचंय. म्हणजे ते होतं वाईटच, पण वाईट होता होता राहिलं. म्हणजे आपल्या घरावर येणार एक मोठं संकट टळलं. हो, काय रे? माई, अगं एक माणूस ना मला धमक्या देत होता. अगो बाई, 10 लाख रुपये मागत होता माझ्याकडे. काय सांगतोस? मी एवढ्या धमक्या दिल्या ना, मला तर बोलवतही नाही पुढे. मी कुहूचं लग्न ना मोडता मोडता अक्षरशः वाचलंय. देवा, हे काय रे बाबा, नवीन संकट आणलंस. टळलं 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 गेलं. म्हणजे माझ्या होणाऱ्या जावयानी मला या संकटातून वाचवलं. आधी मला वाटायचं कुहूनं काय जोडीदार निवडलाय. बरा आहे तो मुलगा. म्हणजे नंतर आवडायला लागला मला. आधी वाटायचं मला हाही कुहू सारखाच भाबडा आहे की काय. पण आज कळलं तोही खूप मॅच्युअर आहे. माई, अगं त्यांनी ना त्यांच्या घरचे मल्ल पाठवले त्या माणसाला धमकवायला. अगो बाई, आणि घाबरला ना तो माणूस. कुहूनं ना अगदी यथायोग्य जोडीदार निवडलाय. असं होतं कधी कधी. आपल्याला जाणवतं दोन व्यक्ती एकमेकाला अगदी सुयोग्य आहेत. जसं मला प्रभातकडे बघून वाटलं, तसंच राधाकडे बघूनही वाटलं होतं. माई, पण तुझा तो अंदाज जरा चुकला ना. नाही, माझा अंदाज मुळीच चुकला नाही आणि चुकणार नाही.
कॉन्ग्रॅट्स. मी कामात आहे जरा सोनिया. राधा, मला असं इग्नोर करता येणार नाही आहे तुला. नाही येणार, कारण तू खूप मोठ्या मोठ्यांदा बोलतेस. ऐक ना, मला तुला काहीतरी दाखवायचंय स्पेशल. नाही सोडणारच का तुझा हट्ट? बरं दाखव काय. हे बघ काय. रिंग. छान आहे. एरवी दागिने वगैरे आवडत नाहीत मला असे बघायला, पण ही खरंच खूप छान आणि नाजूक आहे. नाईस. मुनमुनने दिलीये, माझ्या मुनमुनने. लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट. अगं पण लग्नाचा वाढदिवस मागच्या महिन्यात झाला ना तुमच्या, आत्ता गिफ्ट दिले. तुला नाही माहित? अगं आम्ही दर महिन्याला वाढदिवस सेलिब्रेट करतो. आमचं प्रेम आहे ना असं कलेने वाढतं, मून सारखं. मुनमुनचं प्रेम मून सारखं वाढतं. नाईस. म्हणून तर आम्ही दर महिन्याला वाढदिवस सेलिब्रेट करतो ना. तुला माहितीये मुनमुन काय म्हणतो? मला कसं माहिती असेल सोनिया? मुनमुन म्हणतो, चिंचिन तू माझ्या लाईफ मध्ये आहेस ना, म्हणून मला प्रत्येक दिवस सेलिब्रेट करावा असं वाटतो. तर तुला खरंच असं म्हणतो? म्हणजे का? म्हणून तर गिफ्ट दिली आहे ना, रिंग. मस्त ना? मस्त ग. लकी आहेस तू खूप. मला ना सोनिया हेवा वाटतो तुझा, खरंच. आता आमच्या लग्नाचा वाढदिवस येईल ना, बघूया मला काय गिफ्ट मिळतंय. जीज तुला नक्की मेमोरेबल गिफ्ट देतील, ट्रस्ट मी.